नमस्कार. कधीकधी असं नाही का वाटतं की आपण एका आरामदायी सुरक्षित ठिकाणी अडकलो आहोत, पण तिथून बाहेर पडायची भीती वाटते? तर आज आपण एका अमरावती मराठी कवितेच्या मदतीने नेमकी हीच भावना जरा समजून घेऊया. ही कविता आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून स्वतःची खरी ताकद ओळखण्यासाठी एक जबरदस्त प्रेरणा देते. चला मग या कवितेत जरा खोलवर जाऊया. ही आहे जगदीश खेबुडकर यांची एक खूप प्रसिद्ध कविता, आकाशी झेप घेरे पाखरा. आता ही कविता कदाचित शाळेत अनेकांनी शिकली असेल, पण तिचा जो संदेश आहे ना, तो प्रत्येकासाठी आहे. ही आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावते. सुरक्षितता जास्त महत्वाची की स्वातंत्र्य? खरं तर कवितेचं सगळं सार याच एका ओळीत आहे. विचार करा, एका बाजूला आहे सोन्याचा पिंजरा म्हणजे सुरक्षितता, आराम, पण बंदिस्त आयुष्य, आणि दुसऱ्या बाजूला आहे मोकळं आकाश, अमर्याद, आव्हानांनी भरलेलं पण पूर्ण स्वातंत्र्याचं जग. आणि खरं पाहिलं तर हाच तो संघर्ष आहे जो आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी कधीतरी सुरू असतो. बरं, मग सगळ्यात आधी आपण हा सोन्याचा पिंजरा म्हणजे नेमकं काय आहे तेच समजून घेऊया. तो इतका आकर्षक का वाटतो आणि त्याची खरी किंमत आपल्याला काय मोजावी लागते? आता बघा, इथे जे लिहिलंय ना ते खूप महत्वाचं आहे. कवी म्हणतात, तुझ्या भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. म्हणजे काय, तर पिंजऱ्यात सगळं काही आहे. गोड फळं आहेत, चविष्ट धान्य आहे, कशाचीही कमी नाही. पण या सगळ्या आरामाची आपल्याला एक मोठी किंमत मोजावी लागते. आणि ती किंमत आहे आपली वाढ थांबण्याची, आपल्या खऱ्या क्षमतेचा वापरच न होण्याची. आणि हाच तो प्रश्न आहे जो कवी आपल्या सगळ्यांसमोर ठेवतात. फक्त श्वास घेणं म्हणजे जगणं नसतं, बरोबर? मग केवळ सुखसोयींनी भरलेलं कुठलंही आवाहन नसलेलं आयुष्य हे खरं परिपूर्ण आयुष्य म्हणता येईल का? यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. चला आता पाहूया की पिंजऱ्याच्या पलीकडे काय आहे. कवी आपल्याला त्या अमर्याद आकाशाची एक सुंदर झलक दाखवतायत, जे जणू आपल्याला बोलवतंय, साथ घालतंय. या शब्दांमध्ये किती ताकद आहे पहा. पिंजऱ्यातली तीच जागा आणि त्याच्या विरुद्ध बाहेर काय आहे, तर दर्या, डोंगर, हिरवीगार रानं. हे निसर्गाचं सौंदर्य फक्त पाहण्यापुरतं नाहीये, तर ते एका अशा आयुष्याचं प्रतीक आहे ज्यात रोज नवनवीन अनुभव आहेत, विविधता आहे. आणि ही ओळ तर त्याहूनही एक पाऊल पुढे जाते. कवी फक्त ते सौंदर्य नुसतं पाहायला सांगत नाहीयेत, तर ते ओलांडायला सांगतायत. नद्या आणि समुद्र ओलांडणं हे आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानं स्वीकारण्याचं प्रतीक आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, फक्त बघत बसू नका, तर सक्रिय व्हा आणि स्वतःच्या क्षमतांना आजमावून बघा. ठीक आहे, पिंजरा सोडून आकाशात झेप घ्यायची हे तर ठरलं, पण त्यासाठी बळ कुठून आणायचं? आणि याचं उत्तर कवी म्हणतात, कुठे बाहेर शोधायची गरज नाही, ते आपल्या आतच दडलेलं आहे. आता ह्या स्लाइडवर स्वातंत्र्याचा मार्ग किती सोप्या शब्दात सांगितले पहा. पहिली पायरी, तुझा पंख दिले देवाने. म्हणजे सगळ्यात आधी हे ओळखायला हवं की आपल्या प्रत्येकामध्ये एक नैसर्गिक क्षमता, एक ताकद आहे. दुसरी पायरी, करविहार सामर्थ्याने. म्हणजे आपल्या जी ताकद आहे तिचा पूर्ण क्षमतेने वापर करा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, काटाविणं फुलं ना मिळते. म्हणजे हे समजून घ्या की कष्टाशिवाय, संघर्षाशिवाय खरं यश कधीच मिळत नाही. आणि हाच या सगळ्याचा गाभा आहे. म्हणजे मुद्दा काय आहे की आपल्या सगळ्यांमध्ये क्षमता असते, पण ती आपल्याला तेव्हाच कळते, तिची जाणीव तेव्हाच होते जेव्हा आपण तिचा वापर करतो, जेव्हा आपण आव्हानं स्वीकारतो. ताकद ही वापरल्यानेच वाढते, नुसती ठेवून नाही. या कवितेचा संदेश आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला एक तुलना करून बघूया. ही कल्पना थेट कवितेच्या अभ्यासामधूनच येते. 2 पोपटांची गोष्ट, एक पिंजऱ्यातला आहे आणि एक मोकळ्या आकाशातला. ही स्लाइड सगळं काही अगदी स्पष्ट करते. बघा, एकीकडे आहे पिंजऱ्यातला पोपट, जो खाण्यापिण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून आहे. त्याचं जग मर्यादित आहे, त्याला भौतिक सुख मिळतं, पण त्याची प्रगती तिथेच थांबते. तर दुसरीकडे आहे स्वतंत्र पोपट, तो स्वावलंबी आहे, तो अख्ख्या जगाचा अनुभव घेतो. त्याच्याकडे पैशांची नाही तर अनुभवांची श्रीमंती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला स्वतःच्या ताकदीची, स्वतःच्या पंखांची जाणीव आहे. आणि खरं तर कवितेनुसार हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं बक्षीस आहे. भौतिक सुख नाही, पैसा नाही, तर स्वतःच्या शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव होण्याचा तो जो आनंद आहे ना, तीच खरी श्रीमंती आहे. बरं, ही कविता तर खूप जुनी आहे, पण तिचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर पाहूया आजच्या काळात आपण यातून काय घेऊ शकतो. हे चित्र पुन्हा एकदा बघताना जाणवतं की ही फक्त एका पक्षाची गोष्ट नाहीये, ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे.
स्वातंत्र्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा प्रत्येक माणसात असते. आजच्या काळात सोन्याचा पिंजरा म्हणजे काय असू शकतं? कदाचित एखादी सुरक्षित नोकरी जिथे प्रगती थांबली आहे, किंवा एखादं नातं, किंवा अगदी आपली स्वतःची एखादी सवय जी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? कोणते धडे घेऊ शकतो? पहिली गोष्ट, आराम हा सुद्धा कधीकधी एक पिंजरा बनू शकतो. दुसरी, खऱ्या विकासासाठी कधीतरी रिस्क घेऊन विश्वासाची झेप घ्यावीच लागते. तिसरी, आपल्या आतली ताकद ही आव्हानं स्वीकारल्यावरच जागी होते. आणि चौथी, सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे स्वावलंबी होणं. आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. असा कोणता सोन्याचा पिंजरा आहे ज्याला आपण सुरक्षिततेच्या नावाखाली घट्ट धरून बसलो आहोत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपले पंख फडफडवण्याची आपली तयारी आहे का? यावर नक्की विचार करा. Like, share, and subscribe now and learn smart.